हॅलो गाईज. तर विषय असा झाला, माझ्या अंगावर तसा व्हाईट शर्ट आहे, खाली जीन्स पॅन्ट आहे. ते कंपनीवाल्याला त्यांना लागतं काळी काळी पॅन्ट, काळा शूज, पांढरा शर्ट. त्यांचं कंपल्सरी लागतंच. कारण हे मला माहिती नव्हतं, पहिलं दिवस आहे बाबा काळे पॅन्ट वगैरे लागतं म्हणून. मला माहिती नव्हतं. कदाचित माझ्या मॅडमला सांगितलं नाही मला की बाबा असं असं असतं म्हणून. त्याच्यामुळं मी व्हाईट शर्ट घातलंच कंपल्सरी, खाली पायात शूज घातले दुसरे. पण त्यांचं म्हणणं आहे की बाबा काळे शूज, काळं पॅन्ट, व्हाईट शर्ट लागतोच. एवढे कसे झवे लोक असतात, थोडं ॲडजस्ट करून घेऊ शकत नाही. त्या ऑफिसवाल्यानं लगेच त्या कस्टमरला दुसरी गाडी बुकिंग करून दिली. म्हणजे माझा वेळ किती वायाला गेला. सकाळी मी घरून निघलो होतो, सकाळी 9-10 वाजता निघलो असं. XYZ किती टाईम होता माहीत नाही. तिथून निघलो सकाळी 10 वाजता. 11 वाजता ऑफिसला पोहोचलो. तिथून बाटल्या वगैरे घेतल्या, फॉर्म वगैरे घेतला. ते लोक म्हणले जा तुम्ही एअरपोर्टला, बघू आम्ही काय करायचं. तर मी बरोबर 11:30च्या आत एअरपोर्टला येऊन पोहोचलो. तर तो पाठीमागून माणूस आला, ऑफिसवाला. तो म्हणला तुम्ही इथंच थांबा, मी फोन करेन तेव्हाच आतमध्ये गाडी आतमध्ये टाका. कारण एअरपोर्टला मी बऱ्याच दिवस आलो होतो आधी, पण हे कस्टमर घ्यायचं किंवा ड्रॉप करायचं की पिकअप करायचं हे मला माहिती नव्हतं. पण हा मादळजे झवे लोक आहेत ह्या महाराष्ट्रात ना, सांगायसारखंच नाही काही. ते आता म्हणतात तुम्ही जा माघारी, त्यांना दिली दुसरी गाडी बुकिंग करून. मग असं का वा, म्हणून हा महाराष्ट्र महागाई. थोडं कुठंतरी ॲडजस्ट करून शिकत नाही. त्यांना जिथल्या तिथं सगळं लागतं. अरे ते अमेरिकेचे लोक पण जिथले तिथं सगळं करत नाही, तर तुम्ही भारतात राहून तुम्ही अशी झव्यासारखे लोक करता, डोकं चालवता. मराठी माणसाला जर तुम्ही समजून घेत नाही तर मग उपयोग काय तुमचा महाराष्ट्रात राहून. झव्यासारखं डोक्यासारखं करायचं काहीतरी. कारण आता इथून पुढं आपले लोक अशीच राहतील. ज्यांना आवडतील त्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.